वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या। बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आक्रोश मोर्चा, शेकडो युवकांचा सहभाग, दुपारपर्यंत धामणगाव स्वयंस्फूर्त बंद। बांगलादेशातील हिंदू संतांवर येथील सरकार अतोनात अत्याचार करीत आहे। बांगलादेशमधील हिंदू पूर्णपणे असुरक्षित झालेला आहे। तेथील आया बहिणींवर बलात्कार, अत्याचार, दिवसाढवळ्या करण्याचे कार्य बांगलादेशातील लोक करीत आहे। असुरक्षित असलेल्या हिंदूंना सुरक्षित करण्यात यावे आणि बांगलादेशाचा कठोर निषेध करण्याचा मंगळवारी धामणगाव रेल्वे येथे युवकांनी आक्रोश रॅली निघाली। सकल हिंदू समाज, बजरंग दल व राष्ट्रीय गोरक्षा मंचाचे शेकडो कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले। छत्रपती शिवाजी चौक ते मुख्य बाजार ओळ, गांधी चौक, अमर शहीद भगतसिंग चौक मार्गे रॅली तहसील कार्यालयात पोहोचली। या ठिकाणी तहसीलदारांना धामणगाव इस्कॉनचे प्रमुख दिनेश बुदलानी व राष्ट्रीय विचार मंचाचे जिल्हा प्रमुख प्रशांत भोन यांच्या हस्ते निषेध प्रतिष्ठाने व दुकाने स्वयंस्फूर्त बंद। सकल हिंदू समाजाच्या विनंतीवरून धामणगावच्या समस्त व्यापाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून दुपारपर्यंत स्वेच्छेने आपली प्रतिष्ठाने व दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला। सकल हिंदू समाजाच्या विनंतीला मान ठेवून समस्त धामणगावकरांनी 100% दुकाने बंद ठेवली। त्यामुळे यावेळी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांचे आभार व्यक्त केले। बांगलादेशमध्ये सामान्य हिंदूंवर सुद्धा सातत्याने अत्याचार होत आहे। बांगलादेश आता इस्लामी कट्टरवादाकडे वेगाने सरकत आहे। या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला। बांगलादेशात सध्या सत्तेवर असलेले मोहम्मद युनूस यांना शांततेचे नोबेलही मिळाले आहे। हिंदूंच्या कत्तली करण्यासाठी मोहम्मद युनूस यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे का, असा प्रश्न उपस्थित करून युनूस त्यांचे शांतता नोबेल पुरस्कार परत घेण्यात यावे अशी मागणी सुद्धा करण्यात आली। ते सत्तेत आल्यापासून बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत, असे उल्लेख निवेदनात करण्यात आले।